नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. आपण स्पेशल महानगरपालिका निवडणुकांवरती एक सिरीज घेऊन येत आहोत, ज्यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये महानगरपालिकेचा आढावा घेणार आहोत. शॉर्ट्समध्येही आपण त्या पद्धतीने जे राजकारण आहे, ग्राउंडवरचं राजकारण, लोकांच्या प्रतिक्रिया त्या आपण नोंदवणार आहोत. ह्या सर्व गोष्टींचा आढावा ठेवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण घेतोय ती पिंपरी चिंचवड महानगरपालिका. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यावेळेस अतिशय विशेष अशी बनलेली आहे. मेन मुद्दा आहे की महायुतीत असलेले दोन्ही पक्ष, भाजप आणि अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हे एकमेकांविरुद्ध उभे राहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना शरद पवार गटाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. 2017 साली ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आणि भाजप आणि यांच्या परस्पर विरोधी लढले होते ते, आणि त्यामध्ये पूर्णपणे उलट म्हणजे जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त 35 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला 83 जागा मिळाल्या होत्या. हे सर्व घडलं होतं ते म्हणजे अजित पवार यांच्याच तालमीत तयार झालेल्या महेशदादा लांडगे यांनी भाजपात प्रवेश केला, आणि त्यानंतर जी काही परिस्थिती बदलवली होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांचा पिंपरी चिंचवडमध्ये नेहमीच दबदबा राहिलेला आहे. 1992 ते 2017 पर्यंत त्यांची सत्ता होती. आशिया खंडातली सर्वात श्रीमंत अशी महानगरपालिका ही ओळखली जायची. परंतु आता अजित पवार यांनी प्रचाराचा शुभारंभ हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतनं केला आहे, आणि त्यामध्ये त्यांनी बोललंय की 25 वर्ष आम्ही काम करून या सर्वात श्रीमंत अशी महानगरपालिका बनवली होती. परंतु आता तुम्ही 2017 साली सत्तांतर केलं, आणि अपक्ष म्हणजे जे लोक विरोध आहेत त्यांनी त्याच्यावरती कर्ज केलेलं आहे. त्यामुळे कुठे तुम्हाला मतदान करायचं अशी त्यांनी साथ दिलेली आहे जनतेला, आणि शरद पवार गटाची आपली म्हणजे एकत्रित युती करून ते महेशदादा यांच्या विरुद्ध लढत आहेत. परंतु खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर महेशदादा लांडगे हे भाजपमध्ये 2016 म्हणजे 16च्या दरम्यान त्यांनी प्रवेश केला. ते अपक्ष म्हणून लढले होते 2014च्या आमदारकीला, आणि ते आमदारही बनले होते. त्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विलास लांडे यांचा पराभव केला होता. आणि याच्या सगळ्यात आधीची गोष्ट म्हणजे अजित पवार गटाकडनं ते नगरसेवकही राहिले, स्थायी समितीचे अध्यक्षही झाले. परंतु 2014ला आमदारकीचं तिकीट मागितल्यानंतर त्यांना ते तिकीट देण्यात आलं नव्हतं. त्यावेळेस महेशदादा लांडगे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली, आणि त्यात त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर 2 वर्ष ते अपक्ष राहून पूर्णपणे भाजपमध्ये समावेश केला त्यांनी अधिकृत. आणि त्यानंतर जे काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांची जी काही पकड होती ती ढिल्ली होताना आपल्याला बघायला मिळालं. भाजपने पूर्णपणे महेशदादा लांडगे यांच्या स्वरूपात असू द्या, स्वर्गवासी लक्ष्मण जगताप यांच्या सोबत असू द्या, ह्या पद्धतीने पिंपरी चिंचवडमध्ये आपली बाजू अगदी भक्कम केलेली आहे. महेशदादा लांडगे यांनी आळंदी येथेही भाजपच्या उमेदवाराचा नगरसेवकामध्ये, नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी भोसरी आणि मेनली पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला महेशदादा लांडगे यांच्या स्वरूपाने, यांच्या रूपामध्ये अगदी खंबीर नेतृत्व आहे. ही निवडणूक जवळपास भाजप विरुद्ध राष्ट्रवादी होण्याचं कारण हे महेशदादा लांडगे हेच एकमेव व्यक्ती आहेत. दादांच्या पक्षाने त्यांना जरी राजकारणात एंट्री दिलेली असली तरी आज तेच अजितदादा यांचं राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकारण भाजप भोसरी मतदारसंघात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत संपवू पाहताय. खरंच बघण्यासारखी गोष्ट आहे. शेवटी जनता कोणाला साथ देते, परंतु महेशदादा लांडगे यांचा असलेला ग्राउंड रिॲलिटी, त्यांचे काम, त्यांचा संपर्क म्हणजे खरंच खूप दांडगा आहे. या विधानसभेमध्येही आपण 2024च्या बघितलेला आहे. सो निश्चितच तुम्हाला काय वाटतं या पिंपरी चिंचवडच्या राजकारणाबद्दल? कारण ज्यावेळेस निवडणुका म्हणजे पक्षाचे फॉर्म भरायचे होते त्याच्याच आधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रवी लांडगे असू द्या, म्हणजे मेजर लोक, राजू मिसाळ, हे सर्व भाजपने आपल्या इन्कमिंग करून घेतलेलं आहे, आपल्या पक्षात सामील केलेलं आहे.
त्यामुळे तुम्हाला काय वाटते, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही दादांमध्ये कोण बाजी मारणार? तो ग्राउंड रिपोर्ट पुण्याचे असाल किंवा कुठेही महाराष्ट्रातले असाल, नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. पुढचा महानगरपालिकेमध्ये आपण त्या व्हिडिओवर येऊच. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.